तर तिसऱ्या आघाडीवरून देखील राऊतांनी हल्लाबोल केलाय। तिसरी आघाडी ही केवळ सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी असते। तिसरी आघाडी तयार करून विरोधकांच्या मतांमध्ये दुफळी माजवता येईल यासाठी काम करतायत असं राऊतांनी म्हटलेलं आहे। तर संजय राऊत नेहमीच अभ्यास न करता बोलतात, त्यांनी सांभाळून बोलावं असा सल्ला बच्चू कडू यांनी राऊतांना दिला आहे। तिसरी आघाडी जी असते ही कायम सत्ताधाऱ्यांना मदत करण्यासाठी बनवली जाते। तिसरी आघाडी जी असते हे जे सत्तेत असतात केंद्रात किंवा राज्यात, त्यांना काही अडचणीचे विषय असतात, मग ते तिसरी आघाडी निर्माण करून विरोधकांची मतांमध्ये कशी दुफळी माजवता येईल यासाठी काम करतात। आतापर्यंतचा इतिहास आणि अनुभव तेच सांगतो। संजय राऊत नेहमीच अभ्यास न करता वक्तव्य करण्याची सवय पडलेली आहे। जेव्हा काँग्रेस आणि भाजप लढत होतं देशामध्ये, तेव्हा शिवसेना तिसरीच होती ना। मग ते पैशासाठी लढत होती का? तर शिवसेना ते तिसरीच होती। यांचा काय महाराष्ट्र, यांचा सातबारावर, यांचं महाराष्ट्र सातबारावर यांचाच हक्क आहे। उद्या मी लढलो, आम्ही शिवसेना, मी पण एकटं लढलो, मग आम्ही पैशासाठी लढलोय। 4 वेळेस निवडून आलोय। संजय राऊतला माहित नाही निवडून कसं येता येते। तर काय म्हणजे अभ्यास न करता एखाद्या बावडट पोरासारखं बोलणं संजय राऊतला शोभत नाही। थोडं जीभ सांभाळून बोलत राहावं म्हणून त्यांना